मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान उबाटा गुट सांसद संजय राउत ने कहा कि राष्ट्रवादी कांग्रेस के एकीकरण का मुद्दा पूरी तरह उनका आंतरिक विषय है और शिवसेना का इससे कोई संबंध नहीं है। आगे राउत ने कहा कि शरद पवार और अजित पवार गुट के बीच क्या चर्चा होती है इसमें हमें कोई दिलचस्पी नहीं। साथ ही राउत ने पार्थ पवार की क्लीन चिट को लेकर भी अपनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त की। मुंबई महापौर चुनाव को राउत ने मराठी अस्मिता के लिए काला दिन बताया और कहा कि शिंदे गुट की मदद से बीजेपी का महापौर आना मुंबई और महाराष्ट्र के लिए दुर्भाग्यपूर्ण है। सुनिए सांसद संजय राउत का विस्तृत बयान। अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर या विलिनीकरणाच्या प्रक्रियेचं राजकारण जास्त जोरात सुरू झालं। विशेषतः अजित पवार गटाकडून, ज्यांना शरद पवारांनी राजकारणात आणलं, पद आणि प्रतिष्ठा दिली, ताकद दिली, ते आता शरद पवार यांनी काय करावं आणि काय करू नये असे सल्ले देत आहेत। पण हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहेच। आता शरद पवार साहेब आणि अजित पवार गटाच्या नवीन नेत्यांमध्ये काय चर्चा होणार किंवा झाली याच्याविषयी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे। आमचा विषय इंडिया ब्लॉकशी आणि महाविकास आघाडीशी आहे। या क्षणापर्यंत माननीय शरद पवार आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीचा सदस्य आहे। आम्ही आमचा संबंध या विषयापुरताच आहे। आता ते जे काय पतंग उडवले जात आहेत विलिनीकरणाचे, एक गट म्हणतो चर्चा झाली, एक गट म्हणतो चर्चा झाली नाही। विश्वास कोणावर ठेवायचा? काल शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची पाऊण तास चर्चा झाली। मग काय त्यांच्या सुनबाई आहेत त्या? असं आहे ना की सुनेत्राताईंनी पती गमावलेला आहे। शरद पवारांनी फक्त पुतण्या नाही तर त्यांचा मुलासारखे असलेले अजित पवारांना गमावलेला आहे। मी पुतण्या असलं तरी त्याच्यामुळे शरद पवार जर त्यांच्या सुनबाईंच्या घरात अजित पवारांच्या घरी गेले असतील तर त्यात पत्रकारांनी प्रश्न विचारावेत असं काही नाही ना। पण राऊतसाहेब, शरद पवार प्रसार माध्यमांशी संवाद साधताना एक मुद्दा अधोरेखित करता आहे की विलिनीकरणाची चर्चा अजित पवारांशी आमच्याबरोबर होत होती, मुख्यमंत्री या चर्चेत नव्हते, त्यामुळे त्यांना अधिकार नाही। हे मीही सांगितलेलं आहे की फडणवीसांवरती विश्वास नसेल अजित पवारांचा आणि विलिनीकरणाबाबत काही चर्चा नक्कीच सुरू होती याची आम्हालाही माहिती होती आमच्याकडे। पण त्या चर्चेला त्यांच्या खीळ बसली, त्यांचं राजकारण होतं। त्याच्याशी शिवसेना काँग्रेस पक्षाचा काही संबंध येईल असं मला वाटत नाही। जेव्हा ते निर्णय घेतील दोन पक्ष, तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय बदल होतील तेव्हा तो प्रश्न आम्हाला विचार। पण त्याला अजून वेळ आहे। आणि आता अजित पवार गटाचे लोक ज्या पद्धतीनं आपल्या भूमिका मांडतायत तेव्हा मला असं दिसतंय की प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, एकेकाळचे शरद पवारांचे चेले शरद पवार साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला त्यांच्याबरोबर घ्यायला इच्छुक दिसत नाहीत, कारण अमित शहा आणि मोदींची इच्छा नसावी। पाच पवारांना क्लीन चिट दिल्याचं मुद्दा प्रकरणात समोर येतं। अजित पवारांच्या निधनानंतर ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यातली आजची एक महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे की मुलवा जमीन प्रकरणात पाच पवारांना क्लीन चिट आहे। हायकोर्टानं याच्यावरती काही ताशेरे मारले होते। हायकोर्टानं या सगळ्या प्रकरणावरती काही ताशेरे मारले होते आणि ते सहज पुसले जाणार नाहीत। देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे रक्षक नाही किंवा या महाराष्ट्रात कायदा सगळ्यांसाठी समान नाही, हे साधारण अशा अनेक प्रकरणावरून मला दिसतंय। पार्थ पवार यांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडायला पाहिजे, कारण ते आता राजकीय प्रक्रियेमध्ये आलेले आहे, लक्षात घ्या। आणि जेव्हा राजकीय प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात एखादा नवीन कार्यकर्ता येतो तेव्हा त्यांनी त्यांच्यावरती असलेले आरोप, संशयाचं बळ बी दूर केलं पाहिजे। नाही, पण या अहवालात असं म्हटलेलं आहे की पार्थ पवार यांचा या व्यवहाराशी काही संबंध दिसत नाही, कारण कुठल्याच कागदपत्रांवर त्यांच्या सह्या नाहीत किंवा त्यांची संमती नाही। याला बेनामी काम करणं म्हणतात। कायदेशीर भाषेमध्ये याला
बेनामी व्यवहार म्हणतात कायदेशीर भाषेमध्ये. पण अर्थात आता सरकार त्यांचं आहे, मुख्यमंत्री त्यांचे आहेत, त्यांचा पक्ष स्वतः देवेंद्र फडणवीस चालवत आहेत. अशा वेळेला महाराष्ट्राची जनता